हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहास किचन। तर आज मी तुमच्यासाठी एकदम असा छान आणि सुंदर असा व्हाईट ट्रफल केक घेऊन आलेली आहे आणि एकदम वेगळी डिझाईन आहे आणि सुंदर केक झालेला आहे हा। तर त्याचं एकदम परफेक्ट तुम्हाला आता प्रमाण सांगते। तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर त्यासाठी मी व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे आणि ते प्रमाण असं आहे की 2:1 असं प्रमाण घेतलेलं आहे। आणि आता व्हाईट चॉकलेट आणि त्यानंतर ही ट्रोपोलेटची क्रीम घेतलेली आहे। मी नेहमी ट्रोपोलेटचीच क्रीम वापरते केकसाठी। तर आता आपण मेजरिंग करून घेऊया। तर आता किचन स्केल घेतलेली आहे आणि त्याच्यावरती भांडं ज्यात चॉकलेट मेल्ट करणार आहे ते घेतलेलं आहे आणि ते टेअर करून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आधी मी सुरुवातीला क्रीम घेतलेली आहे आणि ती क्रीम घेतलेली आहे ती मी 150 ml घेतलेली आहे। ॲक्च्युली ml म्हणता येणार नाही, तर ह्याच्यामध्ये स्केलमध्ये ग्रॅमचं प्रमाण आहे। तर 150 ग्रॅम मी क्रीम घेतलेली आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर थोडंफार प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं प्रत्येकाच्या चॉईसनुसार आणि कस्टमरच्या आवडीनिवडीनुसार। तर आता क्रीम घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट घातलेलं आहे, ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय की ते क्रश केलेलं आहे। आणि आता चॉकलेट हे मी 300 ग्रॅम घेतलेलं आहे, कारण प्रमाण हे 2:1 असं आहे। म्हणजे जर क्रीम आपण जर 1 कप घेतली असेल तर चॉकलेट हे 2 कप घ्यायचं आहे, म्हणजे जे प्रमाण आहे ते ट्रफलचं ते एकदम परफेक्ट होतं। तर आता आपली चॉकलेट त्यामध्ये घालून झालेलं आहे, आता मेजरिंग करून झालेलं आहे, आता तुम्ही बघू शकता। आणि मग आता आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचं आहे गॅसवरती। पण आता ते मेल्ट कसं करायचं त्याचीसुद्धा एक प्रोसेस आहे, ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल। तर आता आपलं पूर्ण चॉकलेट घालून झालेलं आहे आणि आता आपण ते मेल्ट करायला घेणार आहोत। तर आता तुम्हाला दिसत असेल। आणि ट्रफल करताना प्रमाण हे एकदम परफेक्ट असावं, म्हणजे प्रमाण हे 2:1 असं असावं। तर जर आपण क्रीम ही 1 कप घेतली असेल तर चॉकलेट 2 कप, त्या प्रमाणात आपण हे आपलं केकच्या वजनानुसार आपण ते ट्रफल कमी जास्त करू शकतो। तर आता माझा केक आहे तो हा 1 किलोचा आहे आणि त्यासाठी मी तर क्रीम ही मी थोडीशी यूज केलेली आहे यामध्ये, आपली व्हिप क्रीमसुद्धा आणि चॉकलेट ट्रफलसुद्धा। आणि केकचं प्रमाण म्हटलं तर केक हा वजनाला हा जास्त होतो, त्यामुळे प्रीमिक्स हे थोडंसं कमी घेतलेलं आहे। तर आधी आता आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया। तर आता गॅसवरती एक छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, अर्धा पातेलं असं पाणी घेतलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे, जेणेकरून चॉकलेट एकदम असं लागणार नाही आणि मेल्ट हे चांगल्या प्रकारे होऊन जाईल। चॉकलेट मेल्ट करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे, कारण कोणाकडे ओव्हन असतो किंवा नसतो किंवा OTG असतो किंवा नसतो, तर तुम्ही गॅसवरती चॉकलेट हे चांगल्या प्रकारे मेल्ट करू शकता। तर आता चांगल्या प्रकारे चॉकलेट हे मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकदम एकजीव झालेलं आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या नाही आहेत, एकदम सुंदर असं हे चॉकलेट झालेलं आहे। तर आता हे नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं आहे आणि थोडंसं जर ट्रफल करायचं आहे म्हटलं, थोडंसं फ्रीजमध्ये सेट करायला थोडंसं ठेवायचं आहे चॉकलेट आणि त्यानंतर आपण तो केक करायला घेणार आहोत। आता माझा 1 किलोचं केक घेतलेला आहे आणि प्रीमिक्ससुद्धा मी त्यासाठी रेग्युलर ह्याला 360 ग्रॅम यूज करते, तर ह्यावेळी कमी घेतलेला आहे, मी 330 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे आणि तो केक हा बेक करून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चॉकलेट हे चांगल्या प्रकारे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, कारण ते सगळ्या बाजूने आपल्याला स्प्रेड पण करता आला पाहिजे, म्हणजे सगळीकडे लावता पण आलं पाहिजे। तर आता मी केक बेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता केक स्पंज ठेवलेला आहे, केकचे 2 भाग करून। आता खालच्या ह्याच्यामध्ये शुगर सिरप थोडंसं घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चॉकलेट घातलेलं आहे, जे आपण मेल्ट केलेलं आहे ते, आणि ते सगळीकडे लावून घेतलेलं आहे। तर या केकमध्ये तुम्ही शुगर सिरप वापरलं नाही तरीसुद्धा चालतं, कारण जर शुगर सिरप आणि चॉकलेट हे दोन्ही यूज केलं तर केक हा खूपच गोड होतो, त्यामुळे तुम्ही शुगर सिरप यूज करू नका, कारण मी यामध्ये यूज केलेला आहे
ते मग माझा केक हा खूपच गोड झालेला. आता सगळ्या बाजूने ट्रफल लावून झालेला आहे आणि आता त्याच्यावरती व्हाईट चोको चिप्स घातलेले आहेत आणि आता वरतंसुद्धा मी सोक केलेला आहे, पण नाही केला तरी चालतो तो. आता त्याच्यावरती सगळ्या बाजूने चॉकलेट ट्रफल हे घालणार आहे आणि ते सगळीकडे पसरवून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकताय ते पातळ असल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होत आहे. तर आता त्याच्यावरती थोडीशी मी क्रीम यूज केलेली आहे, तुम्ही बघू शकताय. यामध्ये मी थोडीशी व्हाईट आपली व्हिप क्रीम यूज केलेली आहे, जेणेकरून आपल्या केकला ही चव चांगली येईल. कारण ट्रफल हे कधी-कधी आपलं जास्त पातळ होतं, कारण डार्क चॉकलेटचं ट्रफल हे जरा घट्ट असतं आणि व्हाईट ट्रफल हे थोडंसं पातळ होतं. त्यामुळं व्हाईट ट्रफल हे जास्त प्रमाणात करायचं असेल तर चॉकलेट हे जास्त लागतं. त्यामुळे मी त्याला सगळ्या बाजूने आता थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि मग आता त्याच्यावरती व्हाईट ट्रफल सगळीकडे लावून ह्या केकला घेणार आहे. आता तुम्ही बघू शकताय सगळ्या बाजूने क्रीम आपली लावून झालेली आहे आणि एक्स्ट्राची क्रीम ही काढली गेलेली आहे. तुम्ही बघू शकताय आपला केक हा एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि आता तो थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती थोडंसं आपलं ट्रफल लावायचं आहे त्या केकला आणि व्हाईट क्रीम म्हणजे आपली व्हिप क्रीम आणि ट्रफल याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही ते नक्की ट्राय करा. जर तुम्हाला थोडंसं क्रीम जर यूज करायची असेल तर. आता त्याच्यावरती सेट झाल्यानंतर थोडंसं व्हाईट ट्रफल घेतलेलं आहे. आता ते सगळीकडे लावून घेणार आहे मी आणि ट्रफल हे थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे लावलं जाईल. आता तुम्ही बघू शकताय कारण मी त्याच्यावरती क्रीम काही लावली, कारण आतला स्पंज आहे तो चॉकलेटचा आहे आणि व्हाईट ट्रफलमध्ये ते डार्क कलर असतो तो दिसून येतो, म्हणून त्याच्यावरती व्हाईट क्रीम लावलेली आहे आणि मग त्याच्यावरती ट्रफल हे यूज केलेलं आहे, म्हणजे आपला केक हा एकदम सुंदर दिसेल. तर आता सगळ्या बाजूने आता मी ट्रफल हे लावून घेते आहे आणि तो थोडा वेळ केक हा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे. तो फ्रेंड्स हा आपला आजचा आहे तो व्हाईट ट्रफल केक आहे. तर तो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि स्नेहास किचनला सबस्क्राईब करा. तर आता आपल्या एक्स्ट्राची क्रीम ही काढून झालेली आहे, म्हणजे ट्रफल हे काढून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि मग आता थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे तो केक आणि मग त्याच्यावरती आपल्याला डिझाईन काढायची आहे. हे ट्रफल स्प्रेड करताना थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये स्पॅच्युला हा बुडवायचा आहे आणि हलक्या हाताने किंवा अलगद हाताने तो सगळ्या बाजूने चॉकलेट ट्रफल हे स्प्रेड करायचं, म्हणजे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आता जिथं लागलेलं नाही आहे तर तिथं मी ट्रफल हे पुन्हा एकदा त्याच्यावरती लावते, म्हणजे डबल कोटिंग म्हणजे त्याचे ट्रफलचं करायचं आहे त्या केकला, म्हणजे आपला केक हा एकदम छान येईल आणि त्याला फिनिशिंगसुद्धा चांगले येईल. आणि ट्रफल केक हा आपल्या रेग्युलर केकपेक्षा हा वजनाला जास्त असतो, त्यामुळं प्रीमिक्स हे थोडंसं कमी यूज करा, कारण चॉकलेटचं वजन हे जास्त असते. आता तुम्हाला दिसत असेल की जिथं कमी आहे तिथं मी पुन्हा एकदा ट्रफल हे घालते त्याच्यामध्ये आणि ते आता त्याच्यावरती स्पॅच्युला यूज करून त्याच्यावरती डिझाईन तयार करते. तुम्ही बघू शकता डिझाईन पण एकदम छान आलेली आहे आणि तो केक हा एकदम व्यवस्थित सेट करून मगच तो कस्टमरला मी दिलेला आहे. आता एक्स्ट्राचं ट्रफलसुद्धा काढलेला आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या ह्या स्नेहास किचनला सबस्क्राईब करा आणि नवनवीन जे व्हिडिओज आहेत माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि स्नेहास किचनला सबस्क्राईब करा. आता स्पॅच्युलाने आपली डिझाईन झालेली आहे काढून, आता तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा मी नाव लिहिलेलं आहे डॅड आणि हजबंड, म्हणजे केकवरती ते डिझाईन कस्टमरला हवी होती तशी लिहिलेली आहे आणि व्हाईट क्रीममध्ये मी चॉकलेट कलर हा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये चॉकलेट क्रीम तयार केलेली आहे आणि त्याची बॉर्डर काढलेली आहे
आणि आपला केक हा तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल फ्लावर्स हे लावणार आहे, त्यामुळे आपला केकचा लुक हा एकदम व्यवस्थित आणि मेन म्हणजे रिच होईल. म्हणजे आता तुम्ही बघू शकताय की आता हे आर्टिफिशियल फ्लावर्स हे मी केकवरती अरेंज केलेले आहेत आणि एकदम परफेक्ट ओरिजिनल फुलं दिसत आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही, एकदम छान फुलं दिसत आहेत ती. आणि आपला आता केकसुद्धा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि आता त्याच्यावरती थोडेसे स्प्रिंकल्स यूज करणार आहे आणि आपला केक हा तयार झाला. सो फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.